बाला तुझ्या या माम्या माम्यांच्या हाती जिथं उतरणार बालाला नवर काय तर पाचशे टाक मामी. असं काय मामी मामी जास्त 100 रुपये पाहिजे 100 रुपये पैसे पुन्हा. नमस्कार मंडळी, मी बेलवलीकर हर्षल पवार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आपल्या हर्षल पवार ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो. आणि आजचा स्पेशल ब्लॉग असणार आहे कारण की तुम्हाला सरप्राईज आहे, कारण आज आहे माझं लग्न. तर मी तुम्हाला आता पुढे थोडीशी व्हिडिओ बघाल माझ्या ब्लॉगमध्ये. ती असणार आहे आदल्या दिवशीची जी आमची कुटुंब मामा मामी वहिनी गावातील आमच्या काका काकी परत वहिनीसा सर्व आमच्या घरी आले होते आणि सर्व आजच्या म्हणजे लग्नाच्या जेवणाची काल त्यांनी तयारी करून ठेवलेली होती, भाजी वगैरे निसायला. तर ती परंपरा असते, सर्व येतात कुटुंबातली आणि म्हणजे सर्व मदत वगैरे करतात आणि सर्व म्हणजे मजा वाटते. कारण की आपला कार्यक्रम हा 1 दिवसाचाच ठरलेला आहे, त्यामुळे सर्व धावपळ झालेली आहे आणि हा सर्व अचानक झालेला आहे आणि माझ्याकडे पण टाईम नव्हता. तर बघू आजच्या लग्नाचा ब्लॉग मी तुम्हाला दाखवणार आहे. मी माझ्या काकाच्या मुलाचा वगैरे दुसऱ्यांच्या म्हणजे लग्नाचा ब्लॉग मी तुम्हाला दाखवले. आज माझा स्वतःच्या लग्नाचा ब्लॉग हा असणार आहे मित्रांनो, पूर्ण बघा. जशी जशी मला व्हिडिओ करायला जमेल, आता मी तर बिझी असणार आहे, तर बघू जसं मला थोडाफार काय करता येईल ते मी करायचा प्रयत्न करीन. आणि आता सर्वप्रथम मला घरात आपले देव धुवायचेत आणि घरचे देव आहेत ते धुवायचेत, व्यवस्थित मांडायचेत आणि मग नंतर आपल्या गावात जाणार आणि गावात जेवढे आपले मंदिर आहेत तेवढी सगळीकडे मी पाया पडून येणार आणि नंतर मग कार्यक्रमाला आपली सुरुवात होणार असते. तर ब्लॉग नक्कीच कंटिन्यू करा. आणि आता इकडे सर्व आता देव मी आपल्या एका ताटामध्ये घेतलेत आणि ते आता धुवीन आणि नंतर मग इकडं मांडणी करीन आणि तिकडं मग नंतर घरचे देव आहेत ते पण मस्त वगैरे ते धुवीन आणि नंतर मग मांडणी करीन. आणि इकडं भाचा बसला आहे, तर एक आपला भाचा गेला आहे काल रात्री घरी, तो येईल आज कारण की त्याची पण एक्झाम आहे, कारण की सर्वांची गडबड एक्झाम वगैरे. तर एका दिवसात कार्यक्रम ठेवलेला आहे मित्रांनो. आणि काय काय 3 दिवस काय सुट्टी. इकडं वरमायचे चालले धांदल. मी झालोय रेडी, मंदिरातून आता जस्ट पाया पडून आलो आणि मी आता तयार झालेलो आहे पाहू शकता. आणि इकडं आमची डवलारी नाही, आमचीच आई आहे, घरचीच माणसं आहेत आणि आत्या. इकडं चालले नाश्त्याची तयारी. नाश्ता कांदा पोहे बनवल्यात, कांदे पोहे. इकडं प्रेम एकटाच कापतय. निलेश पवार आपण लवकर आलात आभारी आहे. हे मोहनजी सगळी इकडं मंडळी. ए रविदा तर बघू आता थोड्या वेळात तिकडं कार्यक्रम चालू आहे, पण आमचा फोटोग्राफर आला नाही त्याच्यावर थांबलोय. कमी का प्रतीक, तू नाही घेत नाश्ता? नाही केलं तर वाचल त्यावर, नको करू. कमी का उरला पाहिजे, घ्या खाऊन घ्या. ए काय पिसलत बहीण माझी बहीण नुसती पिसलतय मग चापटवी करू दे मस्ती. आणि मी काय बोलतोय ते जाऊ दे, माझ्या बायकोला कुठं आणले ना नीट.
हा? तिथं पाय धुवायला आला का वर कोण बँक आहे ना, मी हा? पाय धुवायला नको. त्यावाला लपून पाय बरं 500 रुपये देईल. चला बाहेर काम आहे, मी येतो. मला 500 500 रुपये देईल. मला दे 500 रुपये. मावशीकडे पैसे दिले ना ठेवाला, मावशीकडून घे. तू दे. नको काय हो. दिव प्याला त्याला रेशमी जुलाव सिंगाटी घातली चांदीची टोपणाव गळ्या घातल्या गुंगुर मालावातील करविल्या त्यांच्या नापातील जन्म बैल हल्दीचा कामो सुरेखवर मायनी काहीच त्याला तिन्ही लाविल्या गुलील्या चाया तिन्ही काढिलं लोकर दामू दामू बांधिलं तेल्याचे पालई सोन्या त्यातून लाईट का इकडे बघ समोर बघ समोर प्राची थांब बघ हॅलो फोन कर तुला
ए बाई कॅमेरावाला बाहेर करते आई इथे बघ आई खाली बसा ना लावून लावून आई इथे बघा खाली बसा तो रुमाल साईडला करा ना इथे बघा खाली बसा कुछ तो बहुत होंगे लावून घ्या पहिले लावून घ्या नंतर बाबा इथे बघा समोर कापाय जाऊ ना साहिल
मारे अरे दीदी इथं बघा बाबा इथं आणि प्रॅक्टिस केली का इथे गेले काय बस जास्त बस बस उचलला का काय नाही केला महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी काय झालं माझी बाबा लावायचे ते म्हणते लावून ऐक ना खाली बसा तिरंग्याला राष्ट्राची खून सरावांचं नाव घेते पवारांची सून बघ ना तू माहित ना आपल्याला ना नाव ठीक आहे असं
आणि वाट बघत आहे ना तुम्ही कुठे लावलं का इकडे लावलं का तिकडे नाही आता काही नाही ना कारला कसं आईचे हाती जिट उतर नाही होईल ना डावला आमची डावला गेले जेव्हा वर्गा शिकला नवला गायला पुन्हा ऑर्डर द्यायची असलं तर ऑर्डर द्या. आई इथे बघ आई या बहिणीचे हाती जिट उतर नाही बाळाला काय लास्टला इथे बोला जास्त टाका मग बाहेर कुठे टाकलं दीदी बाळा तुझ्या या वहिन्या वहिनीचे बाला तुझ्या या माम्या माम्यांच्या हाती जिट उतर नाही बालाला नवर काय तर पाचशे टाक मामी असं काय मामी मामी जास्त पैसे पुन्हा गाणी नवरदेवानीच मानल्या काय पहिलं सुटेल काय म्हणलं सांग बाळा तुझ्या रे या बहिणी बहिणींच्या हाती तिथं उतर नाही बरोबर का नवर काय तर नाही नवराच म्हणते गीता उतरू आल्या बाला तुझ्या या त्या नात्यांच्या शेवटची बाईला नव बालाला नवर नवरीचं म्हणा त्या दिवस बालाला नवर काय तर नाही सगळं घेऊन रस काजलाचा वाटू नानुडी लावला वालाचे डाया बाटला आता एक शेवटला ना ओके हा जमला का हे बाबा ती उतरली सदी आता गाण्याच्या या गाण्याच्या सख्या तुम्ही बाजयावं देत मला तुझी आठवण पण देवानी दिली र तुला हल्दीची वाटी तर मंडळी नक्कीच हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल आपल्या हल्दी समारंभाचा. तर एक दिवसाचा कार्यक्रम होता, तुम्हाला आपल्या उठण्याचा पण व्लॉग दाखवला आणि हल्दीचाही व्लॉग. तर हा व्लॉग मस्तच झाला आहे, कारण की मी थोडा कुठं ऍडजस्ट केलेला आहे, समजून घ्या. आणि नक्कीच हा हल्दी समारंभ तुम्हाला आवडला असेल, आपल्या आगरी कोल्यांची पद्धत आहे. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि लग्नाचा व्लॉग सुद्धा पुन्हा येणार, कारण की तुम्ही पार्ट 1 पार्ट 2 म्हणजे हल्दीचा व्लॉग आणि पार्ट 3 म्हणजे लग्नाचा व्लॉग कसं तरी ऍडजस्ट केलेलं आहे. सांभाळून घ्या आणि नक्कीच पूर्ण
व्हिडिओ बघा. पार्ट 1 पण बघितला असेल तर बघा, पार्ट 2 बघा, पार्ट 1 ज्यांनी बघितलं असेल त्यांनी पार्ट 1 बघा, नंतर पार्ट 2 बघा आणि पार्ट 3 कमिंग सून. तर नक्कीच धन्यवाद, आभारी आहे. पुढचा ब्लॉग तुमच्यासाठी लग्नाचा येणार आहे. हा ब्लॉग बघितला असेल तर बाय बाय.